नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा कला इतक्या रात्री आबांच्या रूममध्ये पाणी देण्यासाठी जाते आणि जेव्हा ती रूमच्या बाहेर निघते तर अद्वैतचं लक्ष कलावर जातं. तो आता विचार करतो की कला इतक्या रात्री आबांच्या रूममध्ये काय करत असेल. नक्की माझ्याविषयी काहीतरी असं आबांची कानभरणी करण्यासाठी तर गेली नसेल ना. तेव्हा मात्र आता अद्वैतला टेन्शन येते. अद्वैत लगेच आता विचार करून जायलाच निघतो. तेव्हा आबा हे अद्वैतला बघतात. अद्वैतला म्हणतात की अद्वैता आतमध्ये ए बरं, तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत लगेच आत येतो. आबा म्हणतात की ए बरं, बस बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आबा, तुम्ही काय म्हणतात, आणि इतका उशीर झाला तरी सुद्धा तुम्ही जागे आहो. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे घरामध्ये इतकं टेन्शन आहे, तू सांग मला कशी झोप लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही कसलं टेन्शन घेतात. तर आबा म्हणतात की हे बघ घरामध्ये काय सुरू आहे याचा एकदा विचार कर, तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे. तर आता अद्वैत म्हणतो की आबा आमच्या दोघांमध्ये काय असं सुरू आहे बरं. तेव्हा आबा म्हणतात की अरे हे बघ आम्हाला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये काही असं ठीकठाक नाही सुरू. अरे अद्वैत मला कधी कधी हा प्रश्न पडतो की ही पोरगी आपल्या घरामध्ये आल्यापासून तिच्या वाट्याला फक्त दुःख आले, तिच्या नशिबामध्ये फक्त दुःखच लिहून ठेवलं का रे. तिने रोज स्वतःला सिद्ध करायचे, स्वतःचे आरोप हे सिद्ध करायचा आणि स्वतःच्या खरेपणा सिद्ध करून आपल्या समोर तो मांडायचा. अरे किती दिवस हे सर्व चालत राहणार आहे आणि तू तिचा स्वतःचा नवरा असून सुद्धा तू तिच्याशी व्यवस्थित नाही वाग. अरे तुझं हात धरून ती स्वतःचं घर सोडलं तिना आणि तुझ्या बरोबर या घरामध्ये आली, त्यामुळे तुझी जबाबदारी आहे की तिला सांभाळून घेण्याची. अरे पण मला असं वाटतं की तू तुझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही. तेव्हा आता अद्वैत मनात विचार करतो की नक्की ही आती आगाऊ आबांशी काहीतरी बोलली असेल, म्हणूनच आबा मला असे विचारतात. म्हणून तर आबा म्हणतात की हे बघ जास्त विचार करू नको आता, जर तू चुकला असेल ना जा आणि तिची माफी माग. अजून एक गोष्ट मी तुला लक्षात आणून देतो की तू मला एक काहीतरी असं एकदा नाही तर दोनदा वचन दिले होते, ते वचन तर तुझ्या लक्षात आहे ना. तर अद्वैत म्हणतो की हो आबा, ते वचन माझ्या पूर्ण लक्षात आहे. तर आबा विचारतात की अरे मग तू वचन तर दिले होते, परंतु ते वचन तू पाळतोस हे स्वतःच तू स्वतःला विचार बरं. अरे तू कलाचा बायको म्हणून स्वीकार करायला हवा. आणि दुसऱ्या वचनाची सुद्धा आता अद्वैतला आठवण होते. तेव्हा आबांनी ते त्याच्याकडून जे वचन घेतलं होतंय ते दोन्ही वचन आता त्याच्या डोळ्यासमोर येतात. कुठलंही गैरवर्तन मी करणार नाही आणि कोणताही अगदी अति विचार म्हणजे असं काही होईल असा विचार मी नाही करणार. तेव्हा मात्र अद्वैतने ते वचन दिलेले असते. तेव्हा ते आठवून आता तो आबांना म्हणतो की प्लीज आबा तुम्ही चिडू नका, मी तुम्हाला जे वचन दिले होते ते वचन माझ्या पूर्ण लक्षात आहे आणि आणखीन कोणताही आता मी इतक्या घाईने निर्णयापर्यंत नाही पोहोचले, कोणताही निर्णय मी नाही घेतलेला. तर आबा विचारतात की अरे कोणत्या निर्णयाबद्दल तू बोलतो आणि आता कोणता निर्णय तुला घ्यायचा आहे. तुमचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे नातं तोडण्यापेक्षा एकमेकांना तुम्ही जोडायचा विचार करा. एकमेकांना शोभतान अशी लाखात एक जोडी तुमची आहे. अंबाबाईने शेवटी तुम्हाला दोघांना एकत्र बांधलं, तिच्या मनात नक्की असं काहीतरी आहे म्हणून तुम्हाला दोघांना तिने एकत्र आणले. परंतु मला आता सांग की तुम्ही कोणत्या निर्णयापर्यंत आता विचार केला. आबा अगदी टेन्शन मध्ये आलेले असतात आणि विचारतात की कोणता निर्णय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा आबा तुम्ही शांत व्हा, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, तुम्ही खाली बसा व्यवस्थित, मी तुम्हाला सांगतो सगळं काही व्यवस्थित सांगतो कोणत्या निर्णयाबद्दल. तुम्ही कोणताही आता जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही आराम करा बरं. तेव्हा आता आबा म्हणतात की बरं ठीक आहे झोपतो मी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा मी येऊ का. म्हणून अद्वैत आता रूमच्या बाहेर येतो आणि अगदी रागाने तो आता रूम मध्ये येत असतो. त्याला असं वाटतं की नक्की कलानेच हे सर्व आबांना असं अस्वस्थ केलं असेल आणि टेन्शन दिले असेल, म्हणून तो आता रूम मध्ये येतो. तर कला बिचारी आपली झोपलेली असते. अद्वैत तिला झोपलेलं बघून आता म्हणतो की हे मात्र हिचं चांगलं आहे, दुसऱ्याच्या झोपेची वाट लावायची आणि स्वतः मात्र शांत झोपायचं. तेव्हा आता अद्वैतच्या आवाजाने कलाला जाग येते आणि ती उठते आणि विचारते की काय रे काय झाले, तू काही म्हणालास का. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की हो ना, तू स्वतःला स्वतःच विचार. काय ग तू आबांना जाऊन काय सांगितले आणि हे बघ खरे अगं तू लक्षात ठेव, तू जे काही केलेस ना ते बरोबर नाही केले. तेव्हा आता कलाच्या काही लक्षात येत नसते, कारण तिने आबांना कधीही काही सांगितलेलेच नाही. तरी सुद्धा अद्वैत तिच्यावर आरोप करतोय आणि अद्वैतचा तर खूप मोठा गैरसमज होतो की नक्की आबांच्या रूममध्येही काहीतरी सांगायला गेली असेल. अद्वैत म्हणतो की काय गरज असते, सतत जाते आणि आबांसमोर कंप्लेंट करत असते, काय गरज आहे बरं, स्वतःला सिंपती मिळवण्यासाठी काही पण करतेस तू. कला म्हणते की हे बघ अरे तू कशाबद्दल बोलतो, मला खरंच काही समजत नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला समजते ना, पण सगळे अगं आबांचा शब्द या घरातील शेवटचा शब्द असतो, म्हणून तू मुद्दाम होऊन आबांकडे जाते आणि त्यांना
पुन्हा तुझी बाजू सांगते. अगं तू तुझ्या बाजूने त्यांना वळून सुद्धा घेतेस, हे मला नाही कळत का? त्यामुळे खरे मी तुला एकदा सांगतो की आपल्यामधील वाद आबापर्यंत पोहोचवायला नको, त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर जास्त होतो, हे तुला समजायला नको का? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू माझ्यावर आरोप करू नकोस. मी बघ आजोबांना काही सांगितलेले नाही, त्यामुळे उगाच तू काही ऐकून माझ्यावर चिडचिड मात्र करू नको. अरे आजोबांनी तुला सांगितले का की हे सर्व मला कलाने येऊन सांगितले म्हणून? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, तसे त्यांनी काही स्पष्ट मात्र नाही सांगितले. तेव्हा कला म्हणते की झाले तर मग, आणि हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगते, मी आजोबांना काही एक सांगितलेले नाही म्हणून. तेव्हा आता अद्वैत लगेच आपल्या बेडवर येऊन झोपतो आणि कला सुद्धा विचार करून म्हणते की हे बघ चांदेकर, तू काही कारणामुळे जर अस्वस्थ असेल. तेव्हा आता अद्वैत कलाचं काही बोलणं ऐकून न घेता लगेच झोपी जातो. बिचारी कला शांत होते आणि ती सुद्धा झोपते. त्यानंतर आता सकाळ होते आणि कला तयार होऊन आता विचार करत असते की सरोज मॅडमनी जे काही गोष्टी अद्वैतला सांगितल्याच, तर अद्वैत त्याचा जास्त विचार करून आता अद्वैतला त्याचं जास्त टेन्शन आले आहे, त्यामुळे जरा तो तानाखाली दिसतोय. त्यामुळे आताच मात्र त्याला मी ही गोष्ट आहे ना ती जरा वेगळ्या पद्धतीने पटवून देते आणि त्याला जे काही आमच्या दोघांमध्ये फरक वाटतात ना ते मी त्याला अगदी स्पष्ट कबूल करून देते. त्याच्या अगदी डोळ्यांना मी ते दाखवून देते, म्हणून जो काही समोर बोर्ड आहे तर त्या बोर्डाकडे तिचं लक्ष जातं. त्याच्या डोळ्यांना मात्र दिसायला हवं की आमच्या दोघांमध्ये जे काही आहे ते अगदी सारखेपण आहे. आणि तेवढ्यात अद्वैत हा तयार होऊन बाहेर येतो. तर कला म्हणते की हे घे, तुला काही डिझाईन मीटिंगसाठी लागतील. तेव्हा अद्वैत म्हणतो की अजून अर्धा तास बाकी आहे ऑनलाईन हेडलाईन पूर्ण व्हायला. त्यावरती कला म्हणते की हो मला माहिती आहे, परंतु गडबड आणि गोंधळ न करता काम करायचं आहे असे मी आता ठरवले. मला नीट नियोजनबद्ध काम करता येते, जसे आता केले तसे. आणि जे काही फरक या त्या भिन्नता पुढे चांदेकरने कलाविषयी लिहिलेला आहे तर त्यातील एक पॉइंट ती अगदी पुसून टाकते आणि मनात म्हणते की चांदेकर, अरे तू जी काही फरकाची यादी लिहिलेली आहे मी नक्की कमी करणार म्हणून. त्यानंतर आता इकडे नैना मोबाईल मध्ये ब्युटी कॉन्सेप्ट बद्दल काहीतरी बघत असते. रोहिणी तेथे येते, तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि काय ब्युटी कॉन्सेप्ट बद्दल पाहते की काय, आणि काय तुला काही काम वगैरे नाही का? तेव्हा नैना म्हणते की नाही जाऊन द्या, अहो जे काही काम मी करते ते फसते, त्यामुळे काही काम करायलाच नको. आणि जे काही काम केले त्यात मी फसते आणि त्यात म्हणजे तुम्ही जास्त माझ्यावर ओरडता. सुनेचं तुम्हाला कौतुक नाही, त्यामुळे काही दिवस मात्र मी आता शांतच राहणार. त्यावरती रोहिणीला हसू येतं. रोहिणी म्हणते की तू आणि शांत, अगं तुझ्या स्वतःचा तरी या गोष्टीवर विश्वास बसतो का? आणि काय ग, तू तर खूप हुशारक्या मारत होते की तू तुझ्या बहिणीला त्या कलाला चांगलं ओळखते म्हणून. तू इतकं चांगलं ओळखत होते की तुझ्यापेक्षा त्यांचं नातं तुझ्यापेक्षा जास्त कोणीच चांगलं ओळखणार नाही म्हणून. तेव्हा आता नैना म्हणते की हो मॉम लॉ, परंतु काय आहे की मला ते काही मोटिव्हेशनच नाही, त्यामुळे काही मला असं काही करण्यासाठी सुचत नाही. त्यावर आता रोहिणी विचारते की काय ग, कसलं मोटिव्हेशन? तेव्हा मात्र आता नैना अगदी तोऱ्यात म्हणते की हो ना मॉम इन लॉ, अगोदर कसं मी जरी काही केले तरी सुद्धा तुम्ही माझं कौतुक करायच्यात, आता मात्र तुम्ही माझ्यावर रागवतात. माझं काही एक कौतुक तुम्ही करायला तर बाजूलाच राहिले, परंतु माझ्यावर ओरडतात. तर रोहिणी म्हणते की हो अगं नैना करूयात ना, अगं तुझं कौतुक करूयात. आणि काय तर म्हणते मोटिव्हेशन नाही म्हणून. अगं तुला एक कळत नाही, लहानपणापासून तुम्ही एकत्र राहतात, जन्मापासून तुम्ही एकमेकींना ओळखतात, मग तिच्यातील एखादी वाईट गोष्ट तुला अजूनपर्यंत माहिती नाही का? अगं तिच्या खाण्यापिण्याची उठण्या बसण्याची काहीतरी अशी एखादी वाईट सवय असेल, काहीतरी नैना तू एकदा चांगला विचार कर, एकतरी अशी तिच्यातील वाईट सवय शोधून काढ की ज्यामुळे तिचंही नातं नाही टिकणार. तेव्हा आता नैना खूप विचार करत असते आणि रोहिणी तिला विचार करायला सांगते की कोणती तरी अशी वाईट सवय शोध आणि त्यातून आपल्याला फायदा होईल आणि त्या कलाचा संसार मोडेल म्हणून. त्यानंतर आता इकडे कला तुळशीला पाणी घालत असते आणि देवाला आता हात जोडून नमस्कार करत म्हणते की आज मात्र मी चांदेकर म्हणे जो काही माझ्याबद्दल वाईट असा फरक लिहिला होता की आमच्यात सारखेपणा नाही, त्यातील एक पॉइंट मी पुसून काढला, एक फरक मी खोडून काढला. आणि तसेच मला चांदेकरने आत्ता भिन्नता या म्हणजे गुणापुढे जे काही एक एक फरक लिहिलेले आहे ते सर्व मला एक एक करून खोडून काढायचे. याची आई किंवा कोणीही आम्ही अनुरूप नाही हे सांगण्याच्या वेगळ्या पद्धती आता त्या आजमावत असतील, तेव्हा मी सुद्धा आता जे काही आमच्या डिफरन्स आहे त्याची यादी खोडून टाकून आमचा संसार हा वाचवणार. परंतु आम्ही एकमेकांसाठी अनुरूप नाही हे ज्या वेळेस चांदेकर मला म्हटलं, तेव्हा देवा तू त्या वेळेस मात्र मला सकारात्मक असे संकेत दिले आणि देवा माझा तुझ्या संकेतावर अगदी जास्त विश्वास आहे, त्यामुळे अंबाबाई जे काही करशील तू योग्य करशील आणि या सगळ्यातून मला योग्य असा मार्ग दाखव. आणि अंबाबाई तूच आता आहे की माझा
संसार तूच वाचू शकते, देवी अंबाबाई माझा संसार वाचव म्हणून कला मनोभावाने आता देवीला प्रार्थना करते। तेव्हा आता देवीला म्हणजे तुळशी मातेला ती अगदी अगरबत्ती वगैरे लावते, दिवा लावून ती आतमध्ये घेऊनच जात असते। जेव्हा ती आत येते तेव्हा सरोज तिच्या समोर येते। सरोज रागाने आता कलाकडे बघत असते आणि कला सुद्धा आता सरोजकडे बघत असते। तेव्हा कलाला मात्र सरोज जे काही होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या वेळेस बोललेली असते की या घरातील तुझी आता ही शेवटची होळी असेल, त्यामुळे मनसोक्त असे खेळून घे। तेव्हा आता कलाने सुद्धा आता सरोजला उत्तर दिलेले असते की कोणी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या आणि चांदेकरच्या नात्याचा बेरंग नाही होणार, मी स्वतः काळजी घेईल असे बोलून कला आता ते आठवून आतमध्ये जायला निघते। तेव्हा ती किचन मध्ये निघून जाते। तेव्हा सरोजला राग येतो, सरोज रागाने तिच्याकडे बघत असते आणि आता कला जेव्हा किचन मध्ये येते तेव्हा मात्र आता नैना आणि रोहिणी लगेच कलाकडे लक्ष देऊनच असतात। तेव्हा कला किचन मध्ये येते आणि पाहते तर काय कालच्या खूप अशा भाकऱ्या शिळ्या असतात। तेव्हा कला विचार करते की अरे बापरे, कालच्या तर खूप अशा भाकऱ्या शिळ्या आहेत, त्यामुळे आता याचं काहीतरी करावे लागेल, व्हायला जायला नको। तेव्हा आता ती अंजूला आवाज देते। तेव्हा आता नैना लगेच कलाकडे येते आणि कलाला म्हणते की काय ग कला, काय काही म्हणालीस का तू, म्हणजे कालच्या भाकऱ्या शिळ्या आहेत का, काही शिल्लक आहेत का? तेव्हा कला म्हणते की हो ना। तर लगेच आता नैना म्हणते की अरे वा क्या बात है, अगं मला तसं नाही म्हणायचं, परंतु एकदम अशा जुन्या आठवणी मला आल्या, मम्मा असं काहीतरी करायची ना, ते काहीतरी असे। तेव्हा लगेच कलाला आठवण होते, कला म्हणते की हो ताकातील भाकरी। तेव्हा आता नैना म्हणते की हो राईट, आणि सेम टू सेम तू मम्मा सारखी ताकातील भाकरी करशील का ग, आणि मला माहिती आहे की कला अगं तुला अगदी मम्मा सारखा स्वयंपाक जमतो ग। तेव्हा आता नैना मुद्दाम आता कलाला हे सर्व सांगत असते। तेव्हा नैना आता कलाला भरपूर आग्रह करते की करशील ना ग कला आज ताकातील भाकरी। तेव्हा आता कला तर काय, कला बिचारी आता नैनावर विश्वासच ठेवते आणि म्हणते की हो ना नैनाताई, तू इतकं म्हणतेस तर करतेस मग, आणि तोंडाला चव येईल मग चल मी करतेच आता। तेव्हा मात्र आता नैना रोहिणीकडे येते आणि रोहिणीला खुणावते। तेव्हा आता रोहिणी आणि नैनाचा कलाला काहीतरी आता सर्वजण ओरडण्याचा हा प्लॅन असतो। तेव्हा आता कला बिचारी आपली लगेच भाकऱ्या घेते आणि त्या चुरायला सुरुवात करते, अगदी आनंदाने ती हे सर्व करायला घेते। तेव्हा आता कलाचा तो नाश्ता तयारच होत असतो आणि तोच घरातील सर्वजण आता त्यांच्या सर्व काही आटोपल्यानंतर नाश्ता करायला येऊन डायनिंग टेबलवर बसतात। तेव्हा आता आबा सर्वांकडे बघतात आणि विचारतात की काय मग सगळ्यांची भांग उतरली की काय। सोहमला तर खूप असं हसायला येते, तर अद्वैत म्हणतो की हो ना आबा उतरली। तेव्हा आता अद्वैत लगेच असं विचारल्यानंतर आबा म्हणतात की हे पग मी तुला नाही विचारले, डोसक्यात मात्र वेगळीच भांग चढलेली आहे, ती तर मला माहिती आहे। तेव्हा अद्वैत लगेच कलाकडे बघतो। तेव्हा मात्र आता नैना आणि रोहिणी एकमेकांकडे पाहत असतात। तेवढ्यात कला तेथे येते आणि कला आता खुश होऊन आबांना म्हणते की आजोबा अहो काल खरंच खूप मज्जा आली बरं का। तेव्हा आता सोहम म्हणतो की हो ना वहिनी, अगं मज्जा तर खूप आली, परंतु आपल्या आठवणींच्या साठवणींचं काय। तेव्हा आता सोहमचं हे बोलणं ऐकून रजनी विचारते की अरे सोहम नेमकं तुला काय म्हणायचं बरं। त्यावरती सोहम म्हणतो की फोटोज, अगं नेहमी आपण इतके फोटो काढतो पण आपण एक सेल्फी सुद्धा नाही काढला, त्यामुळे मला असे वाटते की काल आपण काहीतरी व्हिडिओ सुद्धा काढायला हवे होते, काल तर आपण इतकी मजा केली। तेव्हा आता राहुल म्हणतो की हो ना, अरे यार तू तर अगदी बरोबर बोलतोस, काल होळीला इतकी मजा आली, अरे तुला जरा जास्तच मजा आली, कारण तुझ्या चेहऱ्यावरचा जो काही ग्लो आणि जे काही आता हे आनंदाचं आनंद आहे त्यावरून जरा समजते की तू जरा जास्तच मजेत आहे, मज्जा सुद्धा तुला जास्तच आलेली दिसते, परंतु ही मज्जा तू कॅप्चर केलीस का, अरे तू व्हिडिओज काढले, सेल्फीज वगैरे काढल्या का, असे काही केलेस का, आठवणींच्या साठवणी काही। तेव्हा मात्र आता कला सुद्धा याचा विचार करत असते आणि ती आता राहुलकडे बघते। तर सोम आता विचार करून विचारतो की काय रे राहुल दादा, तू कशाबद्दल विचारतोस मला। राहुल म्हणतो की अरे काल मला माहिती आहे ना तू केवढी मज्जा केली ते। तेव्हा मात्र आता रजनी या सर्वांचं बोलणं ऐकून विचारते की काय रे पोरांनो, नक्की तुम्ही कशाबद्दल बोलतात, नेमकं तुमचं काय सुरू आहे बरं, आम्हाला काहीच कळत नाही। म्हणजे सोहम काहीतरी वेगळं बोलतोय आणि राहुल तू सुद्धा काहीतरी वेगळं बोलतो, जरा आम्हाला थोडंसं समजेल असं काहीतरी बोला। तेव्हा आता राहुल म्हणतो की मामी अगं थांब मी सांगतो सगळं, माझ्याकडे एक गंमत आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी। त्यावरती आता ते ऐकून रजनी विचारते की अरे काय पण असं काय आहे की तुझ्याकडे दाखवण्यासाठी। तेव्हा आता राहुल अगदी खुश होऊन सांगायला सुरुवात करतो की म्हणजे काल सगळेजण आपण जेव्हा मज्जा करत होतो तेव्हा मात्र सोहमराव लव्हर बॉय एकदा
वेगळ्याच रंगामध्ये ते रंगत होते। मग घ्या तुमच्या डोळ्यांनीच हे बघा। तेव्हा मात्र जो काही व्हिडिओ त्याने काढलेला आहे तो मात्र आता सर्वांना दाखवतो आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे असे जेव्हा आता सोहमने अनामिकाला सांगितलेलं असतं, कारण त्याने हे सर्व भांगेच्या नशेमध्ये आता सांगितलेले आहे आणि सर्वांसमोर तो ओरडत होता। परंतु आता सोहम जेव्हा हा व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येते आपण काहीतरी भलतंच करून बसलो। त्याच्या काही लक्षात येत नाही। तो विचार करतो की हे कधी झाले आणि भांग पिऊन मी हे सर्व केले, त्यामुळे अरे यार वाट तर लागली माझी। तेव्हा आता सर्वजण सोहमला चिडवतात आणि रजनी सुद्धा। तेव्हा आता सोहम अगदी असा थोडासा थरथर कापतो आणि म्हणतो की आई तसं काही नाही। रोहिणी म्हणते की तसं नाही म्हणजे अरे काल तर मी तुझ्याकडे बघून असं मला वाटत होतं की सोहमची रंगपंचमी अगदी जोरात सुरू आहे तर पण आपल्या मैत्रिणी सोबत। तेव्हा आता सोहम आणि म असं करत असतो। अगं आत्या नाही मी असं काही केले नाही। तर रोहिणी हसून म्हणते की राहून दे। तेव्हा आता सर्वांना सोहमचं वागण्याचा आता हसू येत असतं। रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं तुला आठवते का सोहम तुला रंग लावणार होता, परंतु जेव्हा त्याची मैत्रीण समोरून आली आणि त्याची मैत्रीण दिसली तेव्हा तो तुला रंग न लावता पण तो आपल्या मैत्रिणीकडे निघून गेला आणि तिला त्याने त्याच्या हाताने रंग लावला। परंतु जाऊन दे सोहम खरंच ती छान आहे बरं का। तेव्हा मात्र आता कलाला सुद्धा हसू येतो आणि रजनीला सुद्धा ती खूप आवडलेली असते। रजनी हसून म्हणते की काय रे तू असा छुपा रुस्तम निघाला का। तेव्हा सरोजला सुद्धा हसू येते। सरोज म्हणते की बघितलंच तर कालच होतं, परंतु त्याचा खरा अर्थ मात्र आज समजला। तेव्हा आता अद्वैत सुद्धा सोहमची गंमत करतो, म्हणजे आपला इतका छोटासा सोहम होता आणि बघता बघता 4 पाऊल तो पुढे सुद्धा निघून गेला। तेव्हा सर्वजण आता सोहमची गंमत करतात। राहुल लगेच म्हणतो की दादा अरे सोहम नाही सोहू सोहू, याला मात्र आता सोहू म्हणायचं। परंतु आता सोहमने जी काही चूक केलेली आहे ती चूक त्याच्या लक्षात येते आणि तो आता स्वतःला खरंच खूप असा गिल्टी फील करत असतो। तो विचारत असतो तेव्हा राहुल विचारतो की काय रे सोहम सोहू हे नाव बरोबर आहे ना। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अच्छा म्हणजे ते सोहू आहे तर, म्हणून आता अद्वैत सुद्धा अगदी चिडवतो की सोहू सोहू। अनामिकेची तो आता सोहमला जसं ती बोलत असते अगदी तसे ऍक्टिंग करतो। सोहमला मात्र आता या सर्वाचा खरंच मनातून खूप असा राग येतो। तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही रे दादा अरे ती प्रेमाची हाक आहे। अरे सोहू सोहम अनामिका हॅशटॅग काय काय म्हणत होता सोहम, ते तो तर काहीतरी असा काल बोलत होता। तेव्हा आता सर्वांना अगदी हसायला येत असतं। कला सुद्धा अगदी हसते, परंतु सोहम मात्र अगदी आता खाली मान घालून बघत असतो। परंतु सोहम लगेच आता त्याला इतका राग येतो आणि लगेच तो आता वर जायला निघतो। तेव्हा आता राहुल म्हणतो की लाजतोय हा। रजनी त्याला आवाज देते की सोहम, परंतु सोहम कोणाचं ऐकून घेत नाही आणि वरती रूम मध्ये निघून जातो। रोहिणी आता रजनीला म्हणते की बापरे आता काही सोहमचं खरं नाही, कारण लग्नानंतर तुझ्या सुनेला तो नाही लाजून देणार, कारण तिच्या वतीने मात्र हाच लाजणार आहे। तेव्हा आता रजनी तर थोडीशी हसते आणि बाकीचे सर्वजण हसत असतात। परंतु आबा तर आता आणखीन टेन्शन मध्ये येतात। आबा आता विचार मनात करतात की म्हणजे हा सुद्धा आता नाचून आणणार आहे तर जो आपल्याला शाप मिळालेला आहे तर त्याचा परिणाम याच्यावर सुद्धा होणार का। देवी अंबाबाई अगं एक नात्याचा गाडा हा व्यवस्थित नाही चालत, तेव्हा तू समोर तर लगेच दुसरं नातं सुद्धा उभं केलं। त्यावरती आता रजनी म्हणत असते की अच्छा म्हणजे ही मुलगी होती तर सोहमची, म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझ्या समोर येतच होतं की काहीतरी असं चालू आहे, मला वाटतच होतं। आणि हे बघ कला तू बोलली होती ना तेव्हापासूनच काहीतरी चालू आहे, परंतु मुलगी मात्र गोड आहे आणि चांगली आहे। तर कला सुद्धा खुशून म्हणते की हो ना रजनी का मॅडम खरंच आपल्या सोहमला अगदी साजेशी आहे। तेव्हा आता रजनी खुशून म्हणते की थांब मी आलेच, आता लगेच सोहमशी बोलून येते। तेव्हा आबा लगेच म्हणतात की नको रजनी इतक्या घाईने काही नको, आता तर कुठे आपल्याला कळाले, अगं त्याच्याकडून काय येते याचे आता वाट बघूयात। तेव्हा आता सरोज लगेच पॉइंट पकडते। सरोज लगेच कलाकडे बघत म्हणते की हो ना अगदी खरं आहे आबा, कारण विना नात्यात जर विनाकारण इच्छा नसताना जर नातं हे लादलं गेलं तर ते निभावणं मात्र कठीण होऊन बसतं। तेव्हा आता अद्वैत आणि कला सरोजकडे बघत असते। तेव्हा आता सरोज नेमकं कलाला बोललेली आहे हे नैना रोहिणी आणि राहुल यांच्या लक्षात येते आणि ते आता एकमेकांकडे बघून हसतात। तेव्हा आता आबा सर्वांना म्हणतात की हे बघा आज मात्र मी देवळात नाही गेलो, मला देवळात जायचं आहे, मी जरा देवळात जाऊन येतो आणि नंतर आल्यानंतर मी जरा नाश्ता करतो। तेव्हा नैना हळूच रोहिणीला म्हणते की मॉमीला माझं कौतुक करण्याची तयारी मात्र हळूहळू तुम्ही आता सुरू करा। तेव्हा आता कला सर्वांना तो असा नाश्ता वाढते आणि आता तो जो काही तिने ताकातील भाकरीचा नाश्ता बनवलेला
असतो. तर अद्वैत सुद्धा आता ते खातो आणि अद्वैतला मात्र हे काही सकाळी सकाळी ताक वगैरे काही आता त्याच्या शरीराला ते धोकादायक असते, परंतु आता तो खातो. त्यानंतर आता रजनी विचारते की काय ग कला, अगं हे काय बनवलंस? तेव्हा आता कला म्हणते की अहो रजनी मॅडम, खाऊन तर बघा, मला सांगा की कसे झाले, मी तुम्हाला सांगते की काय केले ते. तेव्हा आता रजनी विचारते की अगं कला, या अगोदर कधीही खाल्लेलं नाही मी, परंतु हे काय आहे नवीन आता? तर कला खुशून म्हणते की अहो रजनी मॅडम, अगोदर संपवा तर. तेव्हा आता रजनी खुशून बरं असं म्हणते, परंतु सरोज मात्र आता अद्वैतकडे बघत असते. अद्वैत मात्र आवडीने खात असतो. तेव्हा आता रजनी सुद्धा एक घास घेते आणि कलाचं कौतुक करत म्हणते की कला, खरंच आज खूप छान झाले ग. तेव्हा राहुल सुद्धा खातो आणि राहुलला सुद्धा ते आवडते आणि अद्वैत सुद्धा आता आवडीने खातो. हे बघून कला त्याच्याकडे बघते आणि मनात म्हणते की वा, म्हणजे राजांना आता हे आवडलेले दिसते, परंतु काय करणार, आमचा युगोच इतका मोठा आहे की तोंड उघडून मात्र कौतुक करताच येत नाही. तेव्हा आता कला ही अगदी अद्वैतकडे एकटक बघत असते. अद्वैत आता मोबाईल मध्ये बघत बघत खात असतो. तेव्हा आता सरोज सर्वांकडे पाहते आणि आता एक घास घेते आणि रागाने कलाला विचारते की नक्की तू आता सांगणार आहेस का हे तू काय बनवले ते? कला आता खुशून लगेच सांगायला सुरुवात करते, काल रात्रीच्या काही शिळ्या भाकरी उरल्या होत्या आणि दही होते, त्यामुळे भाकरी मी अगदी छान अशा ताकामध्ये कुस्करल्या आणि त्याला छान अशी वरून फोडणी दिली, याला ताकातील भाकरी असं म्हणतात. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो की काय, आणि सरोज आता अद्वैतकडे बघते. तेव्हा रोहिणी नैनाकडे पाहते आणि आता नैना म्हणते की रोहिणी, मॉमीनला अगदी शांत राहा, डोळ्यांनीच आता एकमेकींना खुणावतात. तेव्हा कला मात्र अद्वैतकडे बघायला सुरुवात करते आणि अद्वैतकडे बघून तिला तर धक्काच बसतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग ते संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैतने जे काही ताकातील भाकरी खाल्लेले असतात त्यामुळे आता त्याला खूप असा त्रास होतो, त्याला ठसका येत असतो, खोकला येत असतो. कला आता घाबरूनच त्याच्याकडे बघते. तेव्हा मात्र आता सरोज भयंकर चिडलेली असते आणि म्हणते की आजपर्यंत माझ्या मुलाने कधीही शिळं खाल्लेलं नाही, त्यामुळे तुम्ही जबरदस्तीने तुझे हे मत त्याच्यावर लादू नको. तेव्हा आता कला म्हणते, खरं तर चांदेकरला कोणीही डॉमिनेट करायला नको, त्याला स्वतःची बुद्धी आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या बुद्धीने विचार करण्याची आणि त्याला विचार करायला लावणं हे सर्व चुकीचं आहे. तेव्हा आता अद्वैत हा रूम मध्ये असतो. कला त्याच्यासाठी काहीतरी बनवून देते, त्यामुळे त्याला आराम मिळतो. तेव्हा कला त्याला समजावते की आपल्यामध्ये कम्फर्टेबिलिटी आलीच कुठून, ज्या दिवसापासून आपलं लग्न झालेलं आहे अगदी त्या दिवसापासून आपण एकमेकांशी वाद घालतोय, तरी सुद्धा आपलं सगळं काही नीट व्यवस्थित चालू होतं, परंतु आता मात्र कोणीतरी तराजू घेऊन बसल्यासारखं आपल्या नात्यामध्ये हे असं काय सुरू झालं आहे. म्हणून कला आता अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करते की सरोज मॅडम, तुला जे काही सांगतात त्याकडे तू लक्ष देऊ नको, कारण त्या तुझा संसार मोडतात आणि जर तू त्यांच्याकडे लक्ष दिले तर आपला संसार मोडेल. आता कला स्पष्ट शब्दात एक उदाहरण देऊन अद्वैतला समजावते. तर आता अद्वैत विचारात पडतो आणि कला सुद्धा आता अद्वैतला समजावत असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.